कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ईशा, रीमा, तुम्ही आत्या आजीला तुमची पोएम म्हणून दाखवणार होतात ना? हो। वेलकम वेलकम इंद्रायणी आईची, जमेल आता जोडी तुझी आणि माझी। खूप खूप आम्ही केलं तुझ्यासाठी वेट, येऊन गे आता मिठीमध्ये थेट। सांगशील ना आम्हाला छान छान स्टोरी, लपून खाऊ चॉकलेट शेअर करून थोडी। घेशील ना पाठीमागे आई ओरडेन तेव्हा, करशील ना दंगा मस्ती बरं असेल तेव्हा। केके आजी, इंद्राणी यांची टीम आपली एकदम भारी। छान, वाह। आजी, तुला काय झालं होतं? तुला ताप आला होता का? ईशा, रीमा, आत्याजी आत्ता झालेत ना हॉस्पिटलमधून? लगेच प्रश्न विचारून दमवू नका त्यांना, थोडा वेळ आराम करू देत त्यांना। अरे 7 वर्ष आरामच तर केलाय, असू दे, बोलू दे त्यांना। हो, पण डॉक्टरनी स्पष्ट सांगितलंय, जरी तुम्ही घरी आलात तरी तुमच्या अंगात थोडा विकनेस असणार आहे काही दिवस तरी। हो, त्यामुळे आत्या प्लीज जरा आराम कर। आजी सांग ना, तुला काय झालं होतं? मी सांगते। एका वाईट आणि दुष्ट बाई बरोबर आत्याजीचं भांडण झालं होतं। मग ती बाई आपल्या घरात राहायला आली आणि मग तिने सगळ्यांनाच त्रास दिला। मग काय, इंद्राणी आत्याजीने तिच्या बरोबर फाईट केलं, डिशूम 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 अशी फायटिंग सुद्धा झाली आणि त्या फायटिंग मध्ये आत्याजीला लागलं। आणि तुम्हाला माहितीये, ती वाईट दुष्ट बाई राक्षस होती, राक्षस। राक्षस? तुला बोलले होते ना मी की राक्षस पण असतात। हो, आणि त्या राक्षसापासून आपल्या घरातला ना खूप खूप त्रास झाला होता। फाल्गुनी, आधी अरे मुलींना पण कळू दे ना, नाहीतर ते सतत प्रश्न विचारत राहतील। थांब जरा। बरं, हा नंतर काय झालं माहितीये, ती बाई सारखा त्रास देत होती, त्यामुळे सगळे घाबरत होते, पण आत्याजी कधीच घाबरली नाही, तिने फाईट केलं। खरंच तू त्या राक्षसाची फाईट केलीस? हो। ईशा, रीमा, तुम्ही दोघी असं माणसापासून लांब राहायचं, ओके? आजी, तो राक्षस आता आम्हाला काहीच नाही करणार ना? नाही नाही, काही करणार नाही तो तुम्हाला, तुम्ही घाबरायचं नाही। मी आले ना परत, अशा वाईट माणसांना मी तुमच्यापासून लांब ठेवेन। पण ती वाईट बाई कोण आहे? मी सांगते, थांबा। त्या आत्ताच आल्यात घरी,
आल्या आल्या हे सगळे विषय नको ना, त्यांना त्रास होईल. आत्या, तुम्ही आराम करा. फाल्गुनी, इंद्राणीनं त्यांच्या रूममध्ये घेऊन जा. भाऊजी, यांच्या रूम मध्ये थोडासा पसार आहे, म्हणजे आवरायचं राहिलंय. मी पटकन आवरते. तोपर्यंत तुम्ही आईंच्या रूम मध्ये थांबा. चला. पण त्या रूम मध्ये तर ईशा, रीमा, मी तुमच्यासाठी चॉकलेट्स आणले आहेत. पण आपण रूम मध्ये जाऊन चॉकलेट्स खायचे. आत्या जी आत्ताच आली आहे ना, तिला आराम करू दे. चला 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 चला. इंद्राणी, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. मला असं वाटतं ना, काही दिवस एकटं नको सोडायला. येतं की काही दिवसांकरता तू त्यांच्या रूममध्ये शिफ्ट होशील का? हो हो, चालेल ना. आणि मी पण आहेच ना. आम्ही दोघे त्यांची मस्त काळजी घे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नको, उगाच कशाला, मी तुम्हाला अडचण होईल ना. इंद्राणी ताई, अहो काय बोलताय? कसली अडचण? उलट मी तर म्हणते आपण तिघे मिळून ना खूप गप्पा मारूया. 7 वर्ष काय काय घडलं ना, मी सगळं सांगेन तुम्हाला. नाहीतर मी थांबते आत्यांसोबत. उगाच काकूंना त्रास कशाला ना. मी राहते तुमच्यासोबत. नेत्रा, अगं त्रास कसला त्यात? नेत्रा, या उलट तूच बिझी असतेस दिवसभर. म्हणजे घरच्यांचं करायचं, दोघींचं करायचं, त्यांना शाळेत आणायचं, सोडायचं, डबे बघायचे, अभ्यास घ्यायचा. किती व्यस्त असतेस तू. त्यापेक्षा आम्हीच यांच्याकडे लक्ष देतो. आणि मला सांग, तुला काय वाटतं? तुलाच फक्त यांची काळजी आहे? ह्यात फक्त काय तुझ्याच आत्या आहेत? आम्हाला सुद्धा यांची काळजी आहे. ह्या माझ्या लाडक्या ताई आहेत. आणि माझ्या आत्या सासू माझे. चला, आराम करा. चल. मी मैथिली मावशींना भेटून येते. त्यांनी हे सगळं ऐकलं असेल तर त्यांना खूप त्रास झाला असेल. मी आलेच. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.